गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्ली येथे बोलताना वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी झाली असून यामुळे धर्मांध शक्तींना बळ मिळत असल्याचे गंभीर विधान केलं होतं। शरद पवार यांच्या विधानानंतर या पक्षाचे प्रवक्ते विकास लवंडे यांनी करीत 20 कीर्तनकार आणि घुसखोरांची यादीच जाहीर केली होती। तुषार भोसले यांनी निवडणुकीपूर्वी आळंदीत एक बैठक घेतली आणि कीर्तनकार महाराजांना भाजप हिंदुत्वाच्या आधारे प्रचार करण्यास सांगितलं, यासाठी पैशाची पाकिटेही देण्यात आल्याचा आरोप विकास लवंडे यांनी केला होता। त्यानंतर शनिवारी वारकरी संप्रदायातील काही महाराज मंडळींनी पत्रकार परिषद घेत शरद पवार गटाचे विकास लवंडे यांच्यावर गुन्हा दाखल करू, राज्यभर उग्र आंदोलन करू असा इशाराही दिला होता। परंतु आता पुन्हा एकदा विकास लवंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत इशारा दिला असून सावधान, घुसखोरांची दुसरी यादी प्रसिद्ध करायला लावू नका, ती तुम्हाला अजिबात परवडणार नाही। सनातन वैदिक धर्म आणि संतांचा भागवत वारकरी संप्रदाय दोन्हीच्या तत्वज्ञान आणि आचार विचार पद्धतीत मोठी तफावत आहे। दोन्हीकडील आराध्य दैवत, अधिष्ठान ग्रंथ, आराधना पद्धती, तीर्थक्षेत्र वेगवेगळे आहेत, हे जाहीरपणे सर्वांनी पत्रकार परिषद घेऊन सांगावं। मनुस्मृती विरुद्ध भागवत वारकरी संप्रदाय हा संघर्ष पूर्वी होता, आजही आहे असं त्यांनी म्हटलं आहे। वारकरी संप्रदायातील सनातनी वैदिक धर्मीयाच्या लोकांनी, मनुवादी विचाराच्या लोकांनी, RSSच्या लोकांनी घुसखोरी केलेली आहे असं मी पत्रकार परिषद घेऊन 20 घुसखोरांची यादी जाहीर केली होती। त्या प्रत्येकाचा एकेकाचा पर्दाफाश मी केलेला आहे। माझ्या सोशल मीडियामध्ये नेवास्याचे भास्करगिरी महाराज, ज्यांनी परंपरेची त्यांची वारकरी दिंडी पंढरपूरला जाणारी 5 वर्षापासून बंद केलेली आहे, त्यांनी बलात्कारी आसाराम भोंदूबाबाचं समर्थन करत त्यांच्या सुटकेची मागणी करतायत, त्यांच्याबद्दल कळवळा व्यक्त करतायत। त्याचबरोबर RSSच्या शताब्दी वर्षानिमित्त ते RSSचं कौतुक करत मार्गदर्शन करत आहेत। शिवाय त्यांनी 2022 मध्ये देवगड येथे पंचसंस्कार विधी सोहळा केला, जो वारकरी संप्रदायात त्याला अजिबात मान्यता नाही कर्मकांडाला, आणि म्हणून त्या भास्करगिरी महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या गादीवर पण यायचं आणि सनातन वैदिक धर्माच्या गादीवर पण राहायचं। त्यांनी दोन्हीपैकी एक करावं अशी आमची मागणी आहे, एकाच वेळेस दोन्ही गादीवर नाचू नये। त्याचबरोबर श्रीरामपूर भागातील रामगिरी महाराज हे सरला बेटावरच्या गादीवर आहेत, ते भगवे कपडे घालून कीर्तन प्रवचन करायचा प्रयत्न करतात, ते सुद्धा दोन्ही गादीवर नाचतात। त्यांनी सुद्धा मागच्या वर्षी RSSचं 2 दिवसाचं शिबिर सरला बेटावर घेतलं होतं, मोहन भागवतांना तिथे आणलं होतं। वारंवार भारतीय जनता पार्टीचा प्रचारक ते करतात। अशा लोकांना वारकरी संप्रदायातले घुसखोर नाही म्हणायचं तर काय म्हणायचं, असं माझ्यावर टीका करणाऱ्यांना, जे कोणी भोंदू वारकरी आहेत, माझ्यावर खरं तर वारकऱ्यांनी कुणीही टीका केलेली नाही। समस्त वारकरी संप्रदायाचा जे सरळ मार्गी वारकरी आहेत, शुद्ध आचार विचाराचे आहेत, जे सनातन वैदिक धर्माचा प्रचार प्रसार करत नाही, मनुवादी नाहीत, त्या सर्वांचा मला पाठिंबा आहे। जे कोणी मला विरोध करतायत, टीका करतायत, टार्गेट करतायत, जीवे मारण्याच्या धमक्या देतायत, ते सगळेजण RSSचे आहेत, हिंदुत्ववादी संघटनाचे आहेत, भारतीय जनता पार्टीचे आहेत। या सर्वांचा मी निषेध करतो। अनेकांचा पर्दाफाश मी वेळोवेळी करत राहणार आहे। अनेकांचे गंभीर पुरावे माझ्याकडे आले आहेत। आणखी जर का दुसरी घुसखोरांची यादी मी जाहीर केली तर वारकरी संप्रदायामध्ये कल्लोळ माजेल, संतापाची लाट येईल, अशा पद्धतीचे गंभीर पुरावे माझ्याकडे आहेत। सावधान, वारकरी संप्रदाय ज्ञानोबा तुकोबाचा टिकला पाहिजे। नारळाच्या गादीवर इतर कुणी सैनिक व सनातन वैदिक धर्मियांनी, मनुवाद्यांनी, वर्णवर्चस्ववाद्यांनी घुसखोरी करू नये। दोन्हीपैकी कोणत्या तरी एकाच गादीवर नाचा। रामकृष्ण हरी।